काय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हरि हरि जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी विठ्ठल बरवा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे विठ्ठले आवडे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आपा विठ्ठल बरवा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो विठ्ठल बरवा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
सुख नोए हे रती माई के दुखाची जनते हे रती माई के दुखाची जनते नाही आदि अस्ति अवसान नाही आदि अस्ति अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे हे रती माई के दुखाचे जनते हे रती माई के दुखाचे जनते अवसान नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान तुका म्हणे एका मरणाची सरे तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे हे रती माई के दुखाची जनते हे रती माई के दुखाची जनते हे रती माई के दुखाची जनते नाही आले ते अवसान नाही आले ते अवसान गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई हरि गोपार कुमाई राधा विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान आपले ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय विठ्ठल 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 आपुला तो एक देव करून घ्यावा देणे विना जीवा सुख नोहे धीरती मायके दुःखाची जनते नाही आदि अंते अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मने पिसे गोविंदाचे हेरती मायके दुःखाची जनते नाही आदि अंते अवसान तुका म्हणे एका मरणची सरे तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे हेरती मायके
दुःखाची जनती नाही अदियंते अवसानी पांडुरंगा करू प्रथम मन मन श्रीपाद बाबा की जय पांडुरंगा करू प्रथम मन मन रत्न बाबा की जय पांडुरंगा करू प्रथम मन मन श्रीपाद बाबा की जय पांडुरंगा करू प्रथम मन मन रत्न बाबा की जय दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कथेचा विस्तारू श्रीपाद की जय नित्या गोपाला कथेचा विस्तारू रत्न बाबा की जय पांडुरंगा गुरु प्रथमान दुसरे चरण संतांची यांच्या कृपाने कलेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वादितं गुणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमाचलं सर्वदी साक्षिभूतं भावादितं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या वेदे सुसंवेद्य आत्मरूपा देवात्मची गणेशो सकलार्थमती प्रकाशी म्हणे मूर्तिदा स्वधारी जोजी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत पवित्र तीर्थक्षेत्र भिरडाणे गाव सालाबाद प्रमाणे याही वर्षी आज तब्बल 26व्या वर्षामध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे. इतक्या वर्षापासून इथे ओरिजिनल संप्रदायाचा ओरिजिनल परंपरेचा कार्यक्रम चालू आहे. कुठल्याही प्रकारचा खंड न पडता खूप कठीण आहे. जगामध्ये चालू आहे भल्याचा मार्ग फक्त महाराष्ट्रामध्ये, भारतातील महाराष्ट्रामध्ये जास्त चालू आहे. बाहेर ठिकाणी तुम्हाला हे असं लिहिलेलं कुठंच दिसणार नाही आणि हे असं लिहिलेलं तुम्हाला कुठे अनुभवायला पण येणार नाही. खूप भाग्यवान आहात तुम्ही. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबांसारखा महात्मा इथं येऊन गेला. 20व्या शतकातील हे ओरिजिनल संत आहेत. आज दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये श्रीपाद बाबा म्हटलं तर कोणाला माहिती नाहीये. ज्याने ऐकलंय एक तर त्यांच्या कपाळाला आठ्या आला, नाहीतर मनामध्ये प्रचंड राग आला, नाहीतर तुम्ही आमच्यासारखे तुमच्या आमच्यासारखे ज्यांनी हा भल्याचा मार्ग समजून घेतला. खूप भाग्यवान आहात मंडळी तुम्ही की या ओरिजिनल संतांना तुम्ही शरण गेलात. मनुष्य देहाला येऊन फक्त हीच एक गोष्ट करायची आहे. म्हणणं हे साधू संतांचं आहे. हे म्हणणं जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. शहाणा करून सोडावे सकल जन. सेवितो हा रस वाटितो अनेका. यार होऊ नका रान भरी. आज म्हणायला गेलं बघा आता इथे किती मंडळी आहे. म्हणायला गेलं तर आजूबाजूची जर गावं पकडली किती मंडळी राहतात आणि किती इथं उपस्थित आहेत. का हो? सर्वसाधारणपणे हा मार्ग आपल्याला आवडत नाही. इतरत्र प्रपंचाच्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला मोबाईलवरून सुद्धा सध्या आता आपल्याला कळायला लागलेल्या आहेत. एखादी नवीन योजना येऊ दे बरं आपल्या मंत्री साहेबांकडून, किती आपण पटापट जाऊन आपला नंबर लावतो.
1500 रुपयावाली योजना चालू आहे याही गावामध्ये. सांगायला लागलं का कोणाला, जा बरं नाव नोंदणी करून घ्या. तसं बराबर आमचं सगळं चालू आहे. पण ही गोष्ट मात्र सहजासहजी आम्ही समजून घेत नाही. का हे धंदे करावे, परमार्थ म्हणून आमचं बरंच चालू आहे. पण ह्याची काय गरज आहे का? मुद्दा महत्वाचा हाच आहे. आज जर आपण विचार करायला गेलो, इथे मुक्तीला मार्केट भरतं, भरपूर मंडळी असते, भरपूर जत्रा असते. तिकडे सायकलीवरून भोंगा लावून जर आपण ह्या कार्यक्रमाचा अशा प्रकारे प्रचार करण्याचा जर प्रयत्न केला, समजून घेतील का? पहिली गोष्ट म्हणजे म्हणतील तुमचं इथं काय आरडणं चालू आहे ते तुमचं तिकडे साईडला करा, हे इकडं असं चालणार नाही. आमच्या पण डोंबिवली स्टेशनला तुम्ही येता कदाचित आता कार्यक्रमासाठी तुम्ही तिकडे आला असाल. जे जे कोणी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मुंबई परिसरामध्ये आले असतील, प्रचंड गर्दी असते सकाळच्या वेळेला आणि रात्रीच्या वेळेला प्रचंड गर्दी असते. आता बघा ना इथे किती माणसे जमले आणि तिकडे बघा किती गर्दी आहे. तिकडे जर आपण तोच प्रयत्न केला, असंच कोणाला न विचारता माई घेऊन आपण तिकडे जर आरडायचं जर काम केलं, चालेल का? समजून घेतील का? महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हालाच पहिले साईडला कथील राजा तुझं इथं काय चालू आहे. इथं आम्हाला वाजतसे बोंब कोणी नायकी कानी, वाजतसे बोंब कोणी नायकते कानी. हरे हरे ना म्हणता तया थोर झाली हानी. हरी हरी थोर झाली हानी. उठा उठा जागा बाकी भयाचे मोठे, पंढरी वाजोनी दाखव नाही मोठे. उठा उठा जागा बाकी भयाचे मोठे, हरी वाजोनी दाखव गर्दीच्या ठिकाणी हा सांगण्याचा मार्ग नाही. हा मार्ग तिकडेच आपण सांगू शकत नाही. हा मार्ग सांगण्यासाठी आपल्या साधू संतांनी अनादी अनंत काळापासून परंपरागत उपलब्ध करून ठेवलेलं हे व्यासपीठ, जे काय बोलायचंय ते या व्यासपीठावरून बोलायचं. हा भल्याचा मार्ग सांगण्यासाठी हिंदुस्थानात नव्हे संपूर्ण जगभरामध्ये हे व्यासपीठ सोडून दुसरा कोणताही अन्य व्यासपीठ नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कालचा दिवस निघून गेला, आजचा हा दुसरा दिवस. सकाळी आपल्या माईंचं खूप छानदार कीर्तन झालं. आम्हाला माहिती नव्हतं की माईंचं कीर्तन आहे म्हणून किंवा होणार आहे, नाहीतर आम्ही सकाळीच हजेरी लावली होत असती. पण खूप मोठा प्रसंग, खूप मोठा आनंद आम्ही मिस आउट झाला आमच्याकडनं. क्षमा करतो त्याबाबत. पण बघा आता दुपारचं सत्र चालू झालेलं आहे. यामध्ये आता काही 2-3 कीर्तनं होतील, संध्याकाळी हरिपाठ होईल, रात्रीचं कीर्तन होईल आणि सकाळी मात्र सांगतेचा कार्यक्रम झाल्यानंतर हे सगळं आटपणार आहे. जी जी काही मंडळी जिकडनं आलेली आहे तिकडनं परत जाणार आहे. फक्त उद्याचा वेळ आहे. ज्यांना गोष्ट समजून घ्यायची आहे, बघा बाबा समोर बसलेले आहे. आजही तशा प्रकारे प्रचिती येते. प्रचिती जर आली नसती मी इथं अजिबात आलो नसतो. भरपूर उद्योगधंदे आहेत, सगळे उद्योगधंदे सोडून माणसं इथं आलेली आहे. कशासाठी आलेली आहे? येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे ती दिला. जो मार्ग आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे तो मार्ग यांना करणं महत्वाचं आहे. कशासाठी हे प्रयोजन आहे? कशासाठी हे प्रयोजन आहे? व कीर्तन आणि प्रवचन. आपल्या मागे दुःख लागलेलं आहे. दुःख, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती. हा जो भल्याचा मार्ग आहे, हा भल्याचा मार्ग फक्त वैष्णव मेळाव्यामध्येच मिळतो. दुसरा हा मार्ग कुठेही मिळत नाही. म्हणून जे पण काय आहे ते इथं येऊन समजून घ्यायचं. हे आटपल्यानंतर
नंतर तुमच्या दारामध्ये कोणीही ओरडायला इथं रिकाम टेकडा नाही. विठ्ठल आला विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. कृतयुगामध्ये प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगात नामदेव. उरलेलं धर्माचं काम रेटण्यासाठी जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळ्यांचा यथोनिया. काय तुकाराम महाराज म्हणतात अभंगातून, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. परमार्थ सगळ्यांचा चालू आहे, देवाची पूजा सर्वांची चालू आहे. जीवाला म्हणजेच आम्हाला सुख मिळालं का? आणि जर आम्हाला सुख मिळत नसेल, तुकाराम महाराजांना सुख मिळालं आणि आम्हाला जर सुख मिळत नसेल, नेमकं आमचं तुकाराम महाराजांना धरून चालू आहे का, ह्याचा विचार करायचा आहे. हे तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. आणि हे जर आम्ही नाही समजून घेतलं, येरती मायके दुःखाची जनती, बस नाही आधी अंती अवसान. दुःख तुमच्या पदरामध्ये आजही आहे, यापुढेही राहणार आहे. आणि मनुष्य देहामध्ये येऊन जर हे नाही साध्य जर केलं, तर बाकीच्या योनीमध्ये फक्त दुःखच दुःख आहे. म्हणणं तुकाराम महाराजांचं आहे, माझं नाही. समजून जर घेतलं तर अविनाश करे आपुलिया ऐसे. जन्म मरण ही भानगड देहाला आहे, तुम्हाला नाही. समजून जर घेतलं तर अविनाश करे आपुलिया ऐसे. लावी मने पिसे गोविंदाचे. गोविंद आतमध्ये आहे, त्या आतल्या मार्गाचा आम्हाला लळा लागला पाहिजे. बस एकदा का ती गोष्ट समजून घेतली, जन्म आणि मृत्यू या भानगडी आपल्याला नाही, या भानगडी या देहाला आहे. तुका म्हणे एका मरणाची सरे, तिची आत्मावस्थेची स्वरूपावस्था आहे, तिला प्राप्त झाल्यानंतर तीच कीर्ती रूप आहे. याने बाबा या मनुष्य देहाला येऊन ही गोष्ट समजून घेतली आणि ही जगाला सांगण्याचा प्रयत्न केला, किंवा या संत मांदियाईमध्ये येऊन त्यांनी या गोष्टीला अनुमोदन दिलं. तुकाराम महाराजांचं एकच म्हणणं आहे, मनुष्य देहाला येऊन ही गोष्ट करा, दुसऱ्या कुठल्याही भानगडी करू नका, नाहीतर येरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल परमार्थाचं प्रयोजन आम्हाला कळलं पाहिजे. बघा आता 83,99,999 योनी, आणि त्या प्रत्येक योनीमध्ये एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा. असंच आहे ना? असंच आहे का? माझं मी सांगतोय. आता मोजा बरं, 83,99,999 कोटी एवढे जन्म आपण पार पाडले. आणि त्या वेळेला हा नरदेह लागला. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. लक्षात घ्यायचं, पशु पक्षी इतरत्र योनीच्या देहाचे बरेचसे फायदे होतात. ह्या दबड्याचा काहीही उपयोग होत नाही. पण ह्या दबड्याला चा एक इम्पॉर्टन्स आहे, एक महत्व आहे, ते म्हणजे या मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे कृपा लोकने दिला असे. देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता. तो या झाला फाटा बालिकेचा, आहार निद्रा भय मैथून शब्द लक्षामध्ये येत आहेत. खाणं पिणं हागणं मुतणं झोपणं
मैथून करणं, हे सगळे विषय वाचण्याचे जे विचार आहेत इतर योनीमध्ये हेच विचार चालतात. ब्रह्मदेवाला गोष्ट समजत नव्हती. भाई सृष्टीचे उपक्रमा माहिती आहे का? शब्द लक्षामध्ये येत नाहीत आमच्या. भगवंताने ज्या वेळेला नामस्मरण दिलं त्यावेळेला सृष्टी उत्पत्ती करता आली. पण माझ्याजवळ जे नाम आलेलं आहे ते देऊ कोणाला? या आडव्या योनींना ही गोष्ट कळते का? मनुष्य योनीला येऊन सुद्धा जर ही गोष्ट कळाली नाही काय होणार आहे? लक्षात घ्यायचं. या योनीमध्ये येऊन सुद्धा जर फक्त खाण्यापिण्याचे फक्त काम केले आणि फक्त इतरत्र धंदे जर केले आणि साधू संतांचा जर मार्ग समजून नाही घेतला, पुढे कुठला येणार आहे? पुढे कुठला येणार आहे? पुढे कुत्र्याचा येणार आहे, पुढे मांजरीचा येणार आहे, पुढे ते संडासामध्ये बघा किडे कसे वळवतात, त्या योनीमध्ये तेच चांगलं वाटतंय. पुढे कुठलाही जन्म येऊ शकतो. पण आता आम्हाला समजून घ्यायचंय ही योनी म्हणजे शेवटची योनी. आता हा जन्म म्हणजे शेवटचा जन्म. बस जे काही खरं सुख आहे हे या योनीमध्ये आहे. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. जे पण काय आहे ती अंतिम गोष्ट ही आपल्याला बहु जन्मांती जन्मराशी देव तू सोयरा करियाता, देव तू सोयरा करियाता. बहु जन्मांती जन्मराशी बहु जन्मांती जन्मराशी देव तू सोयरा देव तू सोयरा करियाता. खूप भाग्यवान आहोत आपण. मनुष्य देहाला येऊन हा भल्याचा मार्ग आपल्या पदरामध्ये पडला. पेढाणेकर मंडळी खूप भाग्यवान आहेत तुम्ही. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांचं तुम्ही ऐकलं. परमपूज्य आदरणीय धनराज बाबा यांचं तुम्ही ऐकलं. गोष्ट समजणं तितकं सोपं नाही. माझे बाबा नेहमी सांगतात तुम्ही या मार्गाला अजिबात आले नसते. आलं का लक्षामध्ये? तुमचे आजी आजोबा पवित्र असतील, तुमचे वडील पवित्र असतील, तुमचे आई पवित्र असेल, नवे तुमची आईची पूत सुद्धा पवित्र असेल, म्हणून हा मार्ग तुम्ही स्वीकारला. नाहीतर तुम्ही हा मार्ग कदापि स्वीकारला नसता. बघा बरं कशी महात्म्याने जोडली आहेत माणसं. नाहीतर बघा संप्रदायामध्ये माणसं वाढत चाललेली आहेत का कमी होत चाललेली आहे? का हो का? ओरिजिनल परंपरा आपल्याकडे आहे. नुसता म्हणामणी नाही, गोष्ट आपण समजून घेतलेली आहे. संप्रदाय भाग्यामध्ये यायच्या अगोदर आमचं काय चालू होतं आहे का? भल्याचा मार्ग आमच्या पदरामध्ये आला होता का? तेच ना. कुठल्या देवाचं भजन चालू होतं आमचं? सांगा बरं. आणि कुठल्या देवाचं भजन करायला सांगितलंय आम्हाला? देवालयामध्ये देव प्रत्येकाचे आहेत ना. किती देव आहेत? किती देव आहेत? आणि कुठल्या देवाला भजायचं? 33 कोटी देव आहेत. 33 कोटी देव शब्द लक्षामध्ये येतात का? मग कोणत्या देवाला भजायचं? बघा आता ऊन पडलंय, ऊन दिसेना, ऊन पडलंय. विचार जर करायला गेला तर भारताबरोबर जवळजवळ 25 पेक्षा जास्त देशामध्ये हे ऊन पडलेलं आहे. किती? 25 पेक्षा जास्त देशामध्ये ऊन पडलेलं आहे. पण ज्याच्यामुळे ऊन पडलेलं आहे ती गोष्ट म्हणजे कोणामुळे ऊन पडलंय? सर्वांचे अधिष्ठान म्हणून. सर्वांचे अधिष्ठान सर्वांचे अधिष्ठान येती माझे रूपदान, येती माझे रूपदान, येती माझे रूपदान. सर्वांचे अधिष्ठान येती माझे रूपदान,
पण ज्याच्यामुळे ऊन पडलेला आहे तो सूर्य एक का अनेक? सूर्य एक का अनेक? एक. चंद्र आणि मग आमचे देव किती देव येतो? किती देव आहेत आमच्या देवाऱ्यामध्ये? बघा बरं. आता हा मार्ग स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारण्याच्या आधी अजूनही भल्या भल्यांच्या टकोऱ्यामध्ये येत नाही. अजूनही आमची फिरती चालू आहे. मी काय बोलायचं कळत नाही. चक्रा मारत बसले आणि व्यासपीठावरून सांगणारी महाराज मंडळी या भानगडीमध्ये. बघा बघा, काय बोलला तुम्ही? चक्रा? फक्त चक्रा चालू आहे, फक्त चक्रा. आमच्यासारखे साधन कन्फ्युज व्हायचे याच्यामध्ये आलेलं आहे. नक्की समजून कोणाचं घ्यायचं? गुंता आम्ही कमी करायला प्रयत्न केला तर गुंता आम्ही वाढवतोय. गुंता वाढवण्याचं आमचं काम चालू आहे का? कारण आम्ही तुकड्याला लागलेलो आहोत, तुकड्याला. आणि तुकड्याला लागल्यासाठी किंवा माईक स्वतःसाठी आम्ही धचा माई करू. आमचा गळा पकडायला इथं कोण आता रिकाम वेगळा आहे? इथं बरं पोटासाठी पहाटेवडी आटाटी, पहाटेवडी आटाटी, पहाटेवडी आटाटी. आमच्यासारखं बाजारू बुवांचं अजिबात ऐकायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, यदा कदाचित बाबांचे शब्द तुम्हाला पटत नसतील, परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा हे नाव तुमच्या कानावरती पडल्यानंतर तुम्हाला प्रचंड राग रोष येत असेल, माझं काही म्हणणं नाही. पण ज्या साधू संतांच्या या अभंगांवरती, या प्रमाणांवरती जर तुमचा जर विश्वास बसत नसेल तर तुम्हाला माणूस म्हणायचं का जनावर म्हणायचं? बाई व्याकरणी चोकडा तरकियाती गाडा, एक अध्यात्म ज्ञानी पुढा जात्यन धूजो. बघा काय उपमा आहे. पाहुनी मनुष्यपणा जो न जाणे ब्रह्मज्ञान. कुठून आलाय संप्रदाय? अंगातच आणतात, चेटूकच करतात, म्हणे आत्मदर्शन होतं. काही सोपी गोष्ट आहे. साधू संतांना शरण जर गेलं तर आलं का लक्षामध्ये? पण नाही ना. आलं का? नाही. बहुत सुकृतांची जोडी तरच ही गोष्ट पदरामध्ये येते. नाहीतर थोडासा जरी अहंकार असेल, थोडासा जरी अहंकार, गोष्ट समजू शकत नाही. ईसाई तिसाई इकड तिकडचे सप्तशृंगी किती देव आहेत, किती देव आहेत आणि किती देव आहेत. अष्टविनायक करता की नाही यात्रा? आपण करतो की नाही यात्रा? मग आहे का? एवढं सगळं फिरलो, शांती मिळाली का? मिळाली शांती? घरामध्ये बसून माणसाला वाटतं बाहेर जाऊन जरा बरं वाटेल. बाहेर फिरून आला आणि फिरून आल्यानंतर म्हणतोय थांब जरा, मी आत्ताच आलेलोय, एक दिवस जरा मला आराम करू दे. आता मग हा विश्रांती घ्यायला तिकडे गेलाय का त्रास घ्यायला तिकडे गेलाय? सांगा ना. म्हणजे मी माझा अनुभव म्हणतोय का तुमचाही अनुभव असाच आहे? असाच आहे ना तुमचा अनुभव? म्हणजे तुमचा आणि माझा एकच आहे, वेगवेगळं नाही. भयंकर देव आहेत, वेगवेगळे देव आहेत. बघा आता, एक असाच होता, त्याच्या देवारामध्ये असे भरपूर सोन्याचे देव होते. खंडोबा होता, अजून हनुमंत होते, जे जे देव आहेत सगळे त्याला आवडायचे. सगळे सोन्याचे देव, सगळे सोन्याचे देव त्याच्या देवाऱ्यामध्ये. पण वेळ प्रसंग आला आणि गरिबी आली. वेळ प्रसंग आला आणि गरिबी आली आणि ते देव विकायची परिस्थिती त्याच्याकडे आली. उचलले ते देव आणि सोनाराकडे घेऊन गेला. ही देवी आहे, हा देव आहे, मग ही सप्तमी, हा खंडोबा आहे, हा हनुमंत आहे, हा तो देव आहे, हा देव आहे. मग ह्याचा वेगळा रेट, त्याचा वेगळा रेट, असं आहे का? हनुमान म्हणजे मोठा देव आलं का? मग मोठ्या देवाचा मोठा रेट, हा छोटा देव, या छोट्या देवाचा छोटा रेट, असं आहे का? सांगा ना. तुमची मनमानी चालेल का सोनाराचं ऐकून घ्यावं लागेल? काय नेमका सांगा मला.
नाही, सोनाराला सांगायचं आहे असं आहे माझं. तो म्हणेल तुझं घे आणि निघ, तुझं घे आणि निघ. चालतं का? नाही. तुझे कुठलेही देव असू दे, विकायची जर वेळ आली तर फक्त सोनं 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 आणि सोनं, बाकी इतरत्र उपाध्या आणि बांगडी नाही. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा निधान. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा निधान. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा निधान. माझा एका नाथे सर्वांसाठी पूर्ण एक नाते. सर्वांसाठी पूर्ण एक नाते. कुत्र्या मांजराला हे शब्द समजतील का? कुत्र्या मांजराला ही गोष्ट समजेल? बघा इथं एकही दिसत नाही मला, आणि यदा कदाचित इथं येऊन जर समोर उभं राहिला तर तुम्ही त्याला बसून द्या का हाडहाड करा? आणि मनुष्य योनीमध्ये येऊन जर या उत्तम संतांच्या विचारांची जर तुम्ही हाडहाड केली तर ती योनी नाही, मग काय तुमच्या नशिबामध्ये राहणार आहे सांगा ना. मनुष्य देहाला येऊन जर तुम्हाला सुख हवा असेल तर या 33 कोटी देव ह्यांचं जे प्रमुख जी गोष्ट आहे तिला आत्मा म्हणतात. अमैवांचो जीव लोके, जीवभूत सनातना, त्या देवाचे आपण अंश आहोत. लक्षात घ्यायचं, ही गोष्ट आम्हाला मनुष्य देहाला येऊन समजायची आहे. इतरत्र गोष्टी नाही. इतरत्र गोष्टीने सत्कर्म घडतं आणि साधू संतांचा मार्ग स्वीकारल्याने अस्तित्वाची ओळख होते. साधू संतांचा मार्ग स्वीकारल्याने आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती होते. लक्षात घ्यायचं, जर मनुष्य देहाला ही येऊन आम्हाला गोष्ट जर कळली नाही, फक्त दुःख दुःख आणि दुःखच म्हणणं माझं नाही, हे म्हणणं तुकाराम महाराजांचं आहे. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करुणिया. 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 तेरे बिना जीवा सुख नोहे. 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 ये रती माई के दुःखाची गणाची. ये रती माई के दुःखाची गणाची. तेरे बिना जीवा सुख नोहे. 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 रती माई के दुःखाची गणाची. देवाचे मार्गे दुःखाची गणाची. एक देव जर समजून घ्यायचा असेल, त्या सुखाच्या मार्गाने जर आपली वाटचाल व्हावी असं वाटत असेल, मी तुम्हाला सांगतो, कुठलाही संप्रदाय, मला कुठल्याही संप्रदायाला, मला कुठल्याही परंपरेला नावं ठेवायची नाहीये. लक्षात घ्या. पण संप्रदाय आणि परंपरा इथं लिहिलं असेल ना बघा, मुख्य महाविष्णू आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फल तेथून निघाला. ज्ञानोबाला परंपरा, तुकोबाला परंपरा, ते पुढच्या दरवाजाने आले, आपण काय मागच्या दरवाजाने आलोत का? आपल्याला परंपरा का नाही? त्यांना आता प्रचिती येऊ शकते तर आपल्या प्रचिती का येऊ शकत नाही? परंपरा म्हणजे काय बघा, जो निर्गुण निराभास, जेतोनी उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणती जास रे, जो सर्वासा ब्रह्मदेवापासून ही गोष्ट कळली आत्री मुनींना, आत्री मुनीपासून ही गोष्ट करी दत्तगुरूंना. दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे मेन फाउंडेशन. दत्तगुरु नंतर हा प्रसाद ज्ञानोबाकडे गेला
दत्तगुरू नंतर हा प्रसाद तुकाराम महाराजांकडे गेला. दत्तगुरूंपासून हा प्रसाद एकनाथ महाराजांपर्यंत पोहोचला आणि दत्तगुरूंपासून हा प्रसाद तुमच्या आजच्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यांना परंपरा आहे, आज आम्हाला परंपरा आहे का? आज या व्यासपीठावरून सांगणाऱ्या माणसांना परंपरा आहे का? मनुष्य देहाला येऊन परंपरा असावी, मनुष्य देहाला येऊन परंपरा असावी. परंपरा जर नसेल ना, फास घेऊन मरायचं, दुसरं तुमच्या नशिबामध्ये काहीच नाही. परंपरा नसेल तर मरून जायचं बास. तसंही काय या जिवंतपणाला महत्व काय? पशु पण जगताय, तुमच्या जगण्याला आणि जनावरांच्या जगण्याला काय महत्व आहे सांगा. जनगुरु नाही केला जन्म वाया गेला, जनगुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. जनगुरु नाही केला जन्म वाया गेला. जनगुरु नाही केला जन्म वाया गेला. जनगुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. जनगुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. जनगुरु नाही केला जन्म वाया गेला. जनगुरु नाही केला जन्म वाया गेला. ओ पठारीचा रेडा हरीचा गेला आणि वाहता वाहता मेला. वाहता मेला. पठारीचा रेडा हरीचा गेला आणि वाहता वाहता मेला. जनगुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. जनगुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. जनगुरु नाही केला जन्म वाया गेला. जनगुरु नाही केला जन्म वाया गेला. खूप भाग्यवान आहोत आपण की ओरिजिनल परंपरा आपल्या नशिबामध्ये आली. हरे नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सगळ्यांना नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलदेव बाबा माऊली, सगळ्यानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलदेव बाबा माऊली, सगळ्यानंद माऊली. शांताबाई माऊली, भक्त बाबा माऊली. शांताबाई माऊली हो भक्त बाबा माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलदेव बाबा माऊली हो सगळ्यानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलदेव बाबा माऊली, सगळ्यानंद माऊली. हेरो बाबा माऊली हो श्रीपाद बाबा माऊली. नारायण बाबा माऊली, हो श्रीपाद बाबा माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बाबा माऊली हो सगळ्यानंद माऊली. बलदेव बाबा माऊली, सगळ्यानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलदेव बाबा माऊली, सगळ्यानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलदेव बाबा माऊली, सगळ्यानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलदेव बाबा माऊली, सगळ्यानंद माऊली. रामदास बाबा माऊली ओ नारायण बाबा रामदास बाबा माऊली, ओ नारायण बाबा माऊली.
रामदास बाबा माऊली हो बाबा माऊली रोहिदास बाबा माऊली हो रोहिदास बाबा माऊली हो नाना बाबा माऊली धनराज बाबा माऊली हो वंदनाई माऊली रघुनाथ बाबा माऊली हो वंदनाई माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलवीर बाबा माऊली सगळ्यांना माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलवीर बाबा माऊली सगळ्यांना माऊली सद्गुरुनाथ महाराज की जय. आजही हे शब्द जर कानावरती पडले, ज्यांची तार जुळलेली आहे, आज बघा काय परिणाम होतो. जया ऐक्याची अवतारा बुधाचा जोड बोधाचा जोडला तारा. निवृत्त अरे निवृत्तीच्या पैलतीला झेपावलासे. आजही नामाचा परिणाम होतो, आजही नामाचा तशाचा तसा परिणाम होतो. पण तशा प्रकारे आम्ही जर समजून जर घेतलं तर बघा, आज आमचं हेच चालू आहे की नाहीतर म्हणजे आम्ही जे केलेलं आहे त्याचं काय. 100 वर्षे सप्ते चालू आहे. खूप सांगण्याचा प्रयत्न करतोय, नाही समजून घेतेत मंडळी, नाही समजून घेतेत. आम्ही जे केलंय त्याचं काय होईल, ते काय वाया जाणार आहे का? अहो, माणसं पारायण करतात, माणसं अभंग ऐकतात, कीर्तन प्रवचन ऐकतात. गोष्ट कळायला पाहिजे का नको? अहो, महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. नेमकं धोरण काय आहे? एवढं सगळं करून दुःख गेलं का हो आमचं? दुःख गेलं आमचं. जर आमचं दुःख जात नाही तर नेमकी सुखाचा मार्ग काय आहे का समजून घेत नाहीये. पहिले आम्हाला समजावं लागेल नेमकं मग आमच्या मार्गाचं होईल का सांगा ना. आज देवाच्या नावाने जे जे काही बाहेरचे धंदे केले त्याने फक्त आणि फक्त सत्कर्म होणार आहे. सत्कर्मासाठी हा मनुष्य देह नाही. विषय हा सत्कर्मापुरता फक्त नाही, विषय बराचसा पुढे आहे. लक्षात घ्या. बांधारे भक्तीची वाह. नारायण नामाची सांगण बांधारे भक्तीची नारायण नामाची सांगण बांधारे सांगण बांधारे भक्तीची नारायण नामाची सांगण बांधारे भक्तीची नारायण नामाची सांगण बांधारे प्रपंच भवरा प्रपंच भवरा विरत सिंगरा सांगण बांधारे भक्तीची रघुनाथ नामाची सांगण बांधारे फेरा जर चुकवायचा असेल ना तर आवया युक्ती असेल. तुका नाम नौके यारे यारे धरो हरि नाम धरो यारे यारे धरो हरि नाम धरो हरि नाम भवाचा धरो भय नाही भवाचा धरो भय नाही ओ यारे यारे ओ यारे 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 धरो हरि नाम धरो यारे यारे धरो हरि नाम धरो हरे नाम ही प्रमाण आहेत, ही प्रमाण आहेत म्हणून आज माझ्यासारखा इथं व्यासपीठावरती आहे.
ही प्रमाण आहेत. या प्रमाणांना धरून तशीची तशी प्रचिती आजही येते. म्हणून आज मी कुठं आहे आणि कुठवरती आलेलो आहे. ही जर प्रमाण नसती, परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबांसारख्या महात्म्याच्या अवतारानंतर जर तुमचा माझा जर जन्म झाला नसता, तर मनुष्य देहाला येऊन ही गोष्ट आपल्याला कदापि कळली नसती. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. दादा श्रीपाद रायाचे, या भल्याच्या भानगडी सोडाल आणि इतरत्र गोष्टींच्या जर मागे जाल, सत्कर्म घडेल. सत्कर्म घडल्याने यदा कदाचित जर तुम्हाला वाटतंय तुमचं पुण्य जास्त आहे, पण ते तुमचा भ्रम आहे. हरिविने जन्मे तो नरकालाच जाणार आहे. जो मुकला श्वास आला तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, जो यदा कदाचित गेले स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये जेवढं पुण्य आहे तेवढं राहून दिलं जातं. पुण्य संपलं का परत खाली यावं लागतं. मृत्यू लोकाला येऊन तुम्हाला मनुष्य देह मिळणार नाही, ह्याची 101% गॅरंटी आहे. कल करे सो आज, आज करे सो अभी, आणि निकल गया वो किंवा निकल गया जाएगा साफ तो करेगा. लक्षात घ्या, जोपर्यंत शेवटचा श्वास बाकी आहे त्याच्या आत ही गोष्ट समजून घ्यायची आहे. जायच्या वेळेला जशा प्रकारे वासना तशा प्रकारे त्या त्या ठिकाणचा जन्म मिळत राहतो. लक्षात घ्या. हो, शेवटाची पाळी एक मनुष्याचा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी शेवटाची पाळी मनुष्य जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. याची जंगी ओळखे करा मला, याची जंगी ओळखे करा मला. देवी देवतांचं केल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणार. अर्जुना, यांती देवव्रता देवान पितृ यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्याची गोपीमा. देवाचं केलं, देवी देवतांचं केलं, त्यांच्यापर्यंत पोहोचणार. पितरांचं केलं, पितरांपर्यंत पोहोचणार. अथवा पितरांची व्रते वाहती तयाची या चित्ते जीवित सरली या तया ते पितृत्व बरी. भूतांचं पिशाचांचं जर केलं त्यांच्यापर्यंत पोहोचणार. आणि अर्जुना, माझं जर केलं तर माझपर्यंत येणार. मग आता देवाचं करायचं म्हणजे काय? किती जणांनी देवाचं केलं? देवाचं करणं म्हणजे वैखरीचं भजन नाही. परापश्यंती मध्यमानी वैखरी या चारी वाण्यांनी मारलेली हात देवापर्यंत पोहोचत नाही.
देवापर्यंत जी हात पोहोचते त्या वाणीला म्हणतात अनिर्वाच्य वाणीतलाच म्हणतात अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार वसे. आणि ज्यांनी ही गोष्ट अनुभवली त्यांना प्रचिती काय, ज्यांनी गोष्ट नाही समजून घेतली येरती माई गे दुःखाची जनती बस तिथंच बाकी तुमच्या नशिबामध्ये काही नाही. पण ज्यांनी समजून घेतली त्यांचा अनुभव काय. अर्जुनाने गोष्ट समजून घेतली. लक्षात घ्या, माझे अनुसंधाने बिन स्नान संध्या जप होम दान हा तवा अधर्म जाण. मनुष्य देहाला येऊन भल्याचा मार्ग सोडून आम्ही फक्त इतरत्र धंदे केले. तुम्ही लक्षात घ्या, एका प्रकारचे हे अडथळे आहेत. वाचून ज्ञाने विना एके उपाय करीशी तुके जी गुंफिली अधिके रुखी ये. त्याच्याने तुमचा गुंता वाढेल, गुंता सुटणार नाही. सुटायचा मार्ग फक्त एकच आहे. अर्जुना मन मना भव मत भक्तो मध्याजी माम नमस्करू. तू म्हणे मीची करी आणि माझी भजनी प्रेम धरी. देवाचा अनुभव काय, देवाचा अनुभव काय आहे का आहे. हे जे लावलेलं आहे का बाहेर कुठे याची प्रचिती आहे का. अर्जुनाला श्रीकृष्णामुळे प्रचिती आली का नाही आली. तू फक्त माझं भजन कर, नाही आलं मग बोलायचं. तू फक्त माझं भजन कर. तुम्हाला प्रचिती येत नाही, तुम्ही नावं ठेवताय कारण तुम्हाला साधू संतांचा ओरिजिनल मार्ग माहिती नाही. आणि ज्यांनी गोष्ट समजून घेतली त्यांना तुम्ही नावं ठेवायची कामं केली बस. म्हणून तुम्हाला ही गोष्ट कळत नाही. नाहीतर आजही तसा अनुभव येतो. काय झालं अर्जुनाला, काय झालं अर्जुनाला. सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. उजळल्या जगदीच्या गगनादिती शोभा. उजळल्या जगदीच्या गगनादिती शोभा. काकड माझ्या कृष्ण वागिया. सर्व मोहरे तुझी मूर्ती पावया. दुःख म्हणजे मी वेगळा, देव वेगळा, विश्व वेगळं. पण अर्जुनाला प्रचिती आली ते एक विश्व एक आपण. ऐसर मग होते जे तुझे पण. खरंच देवा मला वाटत होतं की मी कोणतरी वेगळा, तू कोणतरी वेगळा आणि हे विश्व वेगळं आहे. लक्षात घ्या, अहो देव जितका व्यापक आहे तितकं देवाचं नाम व्यापक आहे आणि तितके आपण व्यापक आहोत. पण देह ही उपाधी घेऊन बसलो बास. एकदा का देह ही उपाधी गेली, देह भाव हरपला, 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 ओ देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला. तेथे एक विश्व एक आपण. ऐसे माळो त्याचे तुझे पण. तेही आटून गेले अंतःकरण, विराले सहसा आतू आनंदाचे रे झाले. अरे बाहेरी गात्रांचे बहार कोणी गेले. अपादागा गुंतले फुलकांकले. नामाने देहाचा विसर पडतो, नामाने देहाचा विसर पडतो. हे नाम मला मिळावं, माझ्या सुद्धा देहाचा विसर पडावा असं आपल्याला वाटायला पाहिजे. त्यावेळेला याची आपल्याला प्रचिती येईल. पौर्णिमेच्या चंद्राला बघितल्यानंतर समुद्राला उसी फुटते. लाटा उसळती प्रेमात, लाटा उसळती प्रेमाच्या, उसळती प्रेमाच्या लाटा
शेटूकच करतात. कुठून आलाय हा संप्रदाय आम्हाला होत नाही, यांनाच कसं काय होतं? काय हो, व्हायला पाहिजे का नको व्हायला पाहिजे? सांगा ना, व्हायला पाहिजे का नको व्हायला पाहिजे? तुम्हाला झालं का नाही झालं? आणि आम्हाला तुम्हाला झालं का नाही पाहिजे? व्हायला पाहिजे का नको? मुक्ता म्हणे ऐसे झाले वाचून परमार्थशी न वाटत से विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. पुंडलिक